त्यांचं बोलणं चोरून ऐकू नको. ते श्रेयस आणि अनुष्काला चहा कॉफी हवी का ते बघ म्हणून. काही नकोय मामा, जे लागेल ते माझं मी बघून घेईन. प्लीज तुम्ही जा आता. बरं त्यांना चहा. मामा प्लीज तुम्ही जा आता. हो जातो. सॉरी, ते कळलं का बाहेर भेटायचं म्हणत होते मी. एनिवे, प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे. त्यात आपण सगळं क्लॅरिफिकेशन देऊन टाकूया की आपल्यात असं काही नाहीये. आपल्या दोघांकडून? हो. तुमच्याकडून काही नसेल मिस अनुष्का, पण माझ्याकडून काय? तुम्हाला माहित नाही? जरा स्पष्ट बोलाल प्लीज. प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची काय गरज आहे? काही गोष्टी न बोलताही लक्षात येतात नाही का? म्हणजे जे मला बोलता येत नाहीये ते माझ्या डोळ्यांमधून स्पष्ट दिसतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? डोळे वाचता येत नाहीत मला. आणि मन? ते कशाला वाचायचंय? प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून. पण काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी. पण काही प्रश्न अर्धवट सोडणंही वाईटच ना. पण प्रश्न पडलेच नसतील तर? आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळावं हा अट्टहास कशाला? उत्तरं मिळावी हा अट्टहास नाहीच आहे. तो क्षण पुन्हा जगता यावा म्हणून अट्टहास. या 2 दिवसात आपण एकत्र जे क्षण घालवले ते क्षण पुन्हा पुन्हा जगता यावे म्हणून हा सगळा अट्टहास आहे. तुम्हाला नाही वाटत असं? काही आठवणी या फक्त रमण्यासाठी असतात, जगण्यासाठी नाही, एवढंच मला माहितीये. तिरकसच बोलायचं असं ठरवलंय का तुम्ही? कारण साधी झाडं सगळ्यात आधी कापली जातात हा माझा अनुभव आहे. मी एवढा वाईट आहे? मी तुम्हाला फसवीन किंवा अर्ध्यात तुम्हाला सोडून देईन असं वाटतंय का तुम्हाला? तुम्हाला माझ्याबद्दल खरंच काही वाटत नाही? कधीच वाटत नाही? नाही. मग माझा हात भाजला होता तेव्हा तुम्ही तो हर्बल लेप का पाठवलात? मला जेव्हा ठसका लागतो तेव्हा आपसुक तुमचा हात माझ्या पाठीवरून का फिरतो? माझ्या हातात काच घुसल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी का येतं मिस अनुष्का? तुम्ही मोकळेपणाने व्यक्त होऊ शकता. मला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे ते, पण ते व्यक्त करण्यापासून तुम्ही स्वतःला का थांबवताय मला काही कळतच नाहीये. कारण तुम्हाला जे वाटतंय ते मला वाटत नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, नाही वाटत आहे ना तुम्हाला काही, पण मग वाटायला काय हरकत आहे? हा, मला सांगा ना, काय कमी आहे माझ्यात? चांगल्या घरातला आहे, शिकलेलो आहे, दिसायला बरा आहे, स्वभाव चांगला आहे, प्रॉब्लेम काय आहे? बघा मिस्टर श्रेयस, माझं तुम्ही प्लीज ऐकून घ्या. हे बघा, माझ्या घरचे तुम्हाला ओळखतात, तुम्ही माझ्या घरच्यांना ओळखता, माझ्या मम्माला तुम्ही आवडता, आणि माझी आणि माझ्या मम्मांची चॉईस एकदम सेम आहे. तुमचं माझ्या मम्मांची खूप चांगलं पटेल आणि आपलं तर चांगलं पटतच. सगळं सेट आहे मिस अनुष्का. प्रॉब्लेम काय आहे? प्रपोज करताय मला? श्रेयस सरनाईक प्रपोज करेल तेव्हा सगळ्या जगाला कळेल. असं गपचूप काही करणार नाही मी. आता मला फक्त तुमच्या मनात काय आहे एवढं स्पष्ट जाणून घ्यायचं. आणि एवढं सगळं बोललोच आहे तर एक सांगतो मिस अनुष्का, जर आपल्यात काही रिलेशन नसेल, खरंच तुमच्या मनात माझ्याबद्दल काही फिलिंग्स नसतील,
तर यापुढे मी हा विषय पुन्हा कधीही काढणार नाही आणि माझ्याकडून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आय प्रॉमिस. प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे ना, त्यात डिक्लेअर करूया. काय? ताई, काय रे, लगेच का आलंस? काय झालं तिकडे? नशीब काही झालं नाही. म्हणजे जे काय ताई, पकडलो गेलो मी. कोण? संजय. एक काम धड तुझ्याने होत नाही. ताई, पेशन्स ताई, आपल्याला कळेल ना नक्की काय ते. अरे थांब, मी घेतो. थांब. हॅलो. हॅलो, यशोधरा मॅडम का? या, आपण कोण? अहो, मी ड्रायव्हर. तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होतात ना? हॅलो. हॅलो मॅडम, मी ड्रायव्हर हो. तुम्ही हॅलो हॅलो. काय गाडी? हॅलो. हॅलो. काय झालं ताई? कोणाचा म्हणजे फोन कोणाचा होता? नो आयडिया. खूप डिस्टर्बन्स होता. अच्छा. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. असं करतो, त्यांच्या घरी जाऊन डायरेक्ट समोरासमोर बोलतो. एवढ्या श्रीमंत बाई एवढ्या मोठ्या सिक्रेटच्या बदल्यात लाखो रुपये सहज काढून देते. काय साला नशीब आहे माझं. पैसाच पैसा. इकडे नेमकं काय सुरू असेल आता? त्या दोघांमध्ये काय बोलणं झालंय हे जाणून घ्यायला आम्ही खूप क्युरियस आहोत. मी पण तोच विचार करतोय मामा. येस, तू इथे काय झालं? झालं बोलणं. अरे पण मग काय ठरलं? आपल्या घरी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. प्रेस कॉन्फरन्स? आणि तिथे तुम्ही दोघं काय बोलणार? मला नाही माहित. तुला माहित नाही म्हणजे? म्हणजे मामा, मिस अनुष्का डिसिजन घेतील आणि त्यात जे काही ठरवतील ते मला मान्य असेल. अनुष्का ठरवणार? श्रेयस, तू नीट बोललास का? तुझ्या मनातलं सांगितलंस का? आम्ही बोलू का एकदा? मग त्यात त्यांच्या मनात काय आहे हे नीट सांगत नाहीये. नाही, पण श्रेयस, त्या पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह? न्यूट्रल आहेत आता तरी. अच्छा. मला तरी वाटतंय त्या असंच सांगतील की आमच्यात फक्त मैत्री आहे, बाकी असं काही नाही म्हणून. तर त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स कशाला? ती सुद्धा आपल्या घरी. श्रेयस, खरं सांग, तू नीट कन्व्हिन्स केलंस तिला? मामा, मी माझ्या सगळ्या फिलिंग्स त्यांच्या समोर व्यक्त केल्या. मला वाटतं एकदम असं अचानक कोणालाही सांगितल्यावर त्यांना डिसिजन द्यायला वेळ लागेलच ना. सो